तर आज आहे नक्षचा बर्थडे आणि बड्डे बॉयला काही स्कूलमध्ये जायचं नव्हतं, त्यामुळे मी पण त्याला काही आग्रह केला नाही. जाऊ दे म्हटलं, आज घरी राहतं तर घरीच राहतं. माझी पूजा व्हायची आहे. पहिले त्याला छान असं तयार करून दिलं आणि मस्त असा छान मंदिरातून सकाळी जाऊन आला. त्याच्यानंतर आज त्याचा बर्थडे छान असा वेगळ्या पद्धतीने थोडासा सेलिब्रेट करायचं होतं. तुम्हाला तर माहिती, माझी माहेरची फॅमिली खूप मोठी आहे आणि सासरची फॅमिली मोठी आहे, पण इथे माहेरचं कोणी इन्वॉल्व नाही, फक्त सासरचीच माझी मंडळी पूर्ण इन्वॉल्व होती. तर तेवढ्याच लोकांसाठी मी आज बर्थडेसाठी सेलिब्रेशन ठेवलेलं होतं. तर माझी नव्या बघू शकता छान अशी तयार झालेली आहे आणि आणि हा केकसुद्धा ना मी घरीच बनवलेला आहे. आजकाल ना कोणी क्रीमचा केक वगैरे खायला बघत नाही, त्यामुळे ना मग मी तो तसाच घरी प्रीमिक्सचा केक वगैरे बनवला. मी केक वगैरे बनवते म्हणून. त्याच्यानंतर ना हे सगळं कॅप्चर करण्याचं कारण म्हणजे काय आहे ना, की फोटो वगैरे डिलीट होऊन जातात, पण हे सगळ्या मेमोरीज जे आहेत ना यूट्यूबच्या, त्या माझ्या कायम तिथेच राहणार आहेत. त्यामुळे हेच मी सेव्ह करून ठेवत आहे. म्हणजे माझे मुलंही मोठे होतील तर ते बघतील की मी लहान होतं तर कसं कसं माझ्या मम्मीने सेलिब्रेट केलं बा, मी कसा होतो, काय होतो, हे सगळ्या गोष्टींना तो समोर जाऊन बघू शकेल. इथे तर पूर्ण माझी सासरचीच मंडळी तुम्हाला दिसणार आहे. चला मग त्याचा मस्त छान असा केक कटिंग केला. स्पॉन्जी तर इतका छान झाला होता, खूपच छान केक होता. नक्षच्या बर्थडे सोबत त्यांची ॲनिव्हर्सरीसुद्धा आम्ही सेलिब्रेट केलेली होती. आता त्यांच्या लग्नाला 25 वर्ष झालेले आहेत. बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी छान अशी सेलिब्रेट झाली आणि याच्यामध्ये आम्ही 30 जणं होतो. तर 30 जणांनी छान असं सगळं सेलिब्रेट केलं.